हल्ला थांबवा, अरे थांबवा हल्ला. अरे युवराज आल्याची, युवराज शंभूराज थांबवा हल्ला. काळोजी, अरे थांब थांब काळोजी थांब. काळोजी, काळोजी अरे थांब. अरे वा बाजूला काळोजी. अरे मोर बघ आपलं युवराज आहे ती. कोण? अरे शंभूराज यायला लागलेत. युवराज, मर्दानो थांबा. कुणबी दारुगोळा टाकू नका, सोडू नका, तीर मारू नका. समोरून युवराज येत आहेत. काळोजी, काळोजी थांब थांब काळोजी थांब. अरे तोप टाकली नाहीस ना? अरे नाही टाकली. अरे मोठी फुटली, रगत वाटतोय भळाभळा. हे दिलं सोडून आणि नाही ते इचारत बसलाय. अरे काळोजी, माझा युवराज शंभूराज गडावर यायला लागल्या. ओर त्यासनी पाहिलं आणि तुझा आवाज ऐकला आणि म्हणून थांबलो. नाहीतर मी वाचीला मशाल लावलीच असती बघ. बरं केलास थांबलायस ते. पण आता काय भी नाही काळोजी. दिलेर खानानं लावलेल्या सुरुंगाच्या वाती आता पेटायच्या नाहीत. पण तो असा गप्प बसेल का? अरे म्हणून तर शंभूराज गडावर आल्यात. याने आपल्या समद्याचा जीव वाचवला बघ. अरे पण तू म्हणत होता की 600 दिवस किल्ला लढवणार म्हणून. काळोजी, अरे ते तुम्हासनी उगा उसना देण्यासाठी र. अरे दिलेर खानानं मोक्याच्या जागी सुरुंग लावला होता. काय सांगतो? अरे आपण लढून काय बी उपयोग नव्हता र काळोजी. अरे शंभूराज आज गडावर आलं म्हणून आपण वाचलो. त्यासने आपली काळजी होती, नाहीतर आज आपलं काय खरं नव्हतं गड्या. काळूजी बाबा बघा युवराजांकडे तलवार मॅन आहे त्यांची. होय, मोगल सैनिकांच्या हातात तलवारी आहेत, पण युवराजांची तलवार मॅन आहे. त्याने अजून तलवार बाहेर नाही काढली बघा. काळोजी, अरे युवराजासने आपल्यावर विश्वास हाय अजून. शत्रूच्या गोटात असलं तरी बी ते आपलं आहेत हे सिद्ध केलं युवराजाने आज. इजाजत दीजिए हुजूर, अभी वक्त है सुरुंग को बत्ती लगाने का. बड़ा धमाका हो जाएगा. रुक जाओ मुल्ला, अभी नहीं. दुसरा युवराज, आज लई वंगाळ झालं असतं. त्या तोफाचा गोळा उडवणारच होतो, पण फिरंगीजी बाबांना आवाज दिला म्हणून मी थांबलो. मी कशाला बघतोय मोर, माझं ध्यान तोफावर होत. लई वंगाळ झालं असतं, लई वंगाळ झालं असतं. आमच्यावर तोफ गोळा उडवला नाही म्हणून उद्या तुम्हाला रायगडावर जाब द्यावा लागेल. जी युवराज, आम्ही सांगू काय सांगायचं ते. पुन्हा अशी चूक करू नका. असं कसं युवराज? अहो तुम्ही समोर दिसत असताना तुमच्यावर तोफगोळा उडवायचा होय? खाल्लेल्या अन्नाला इसरायचं आम्ही?
शंभूराज दिलेर खानाला इशारा द्या. जी. मुजरा महाराज, महाराज घात झाला, लय वाईट झालं. अंबेराव बोला, आम्ही स्वतःची तयारी केलेली आहे. महाराज गड गेला आपल्या हातनं. गड केला. वय फिरंगोजीनं शर्त केली, जीवाच्या आकांतानं त्यानं चिवट चूल दिली. पर समोर शंभूराज आलं तस गप झालं. गोळा फेक थांबिवली, समद्यांनी हत्यार टाक. अरे देवा, गडावर पांढरं निशाण लागलं आणि त्याच्या बाजूला चांद ताऱ्याचं हिरवं निशाण फडाकलं. फत्ते मुबारकीच्या तोफा वाजल्या, शाहजहान नौबत्तीत चढल्या. जगदम, जे घडू नये ते घडलं. अंबेराव, आपली माणसं, आपले मावळे त्यांच्याबद्दल अजून काही खबर नाही महाराज. महाराज आता मोर जगदम. देव पाण्यातून काढा आता. देवाची ही मात्रा नाही तर नाहीच चालली बघा. थोरल्याबाई सर, काय होय झालं? आता रडून काय उपयोग? जे व्हायचं होतं ते तर झालं. भूपाळगड पडला नाही, तो न लढता मोगलांच्या हाती दिला. भूपाळगडावरून स्वराज्याचा भगवा खाली उतरवला. जणू भूपाळगडावर दुर्दैवाची भूपाळीच सुरू झाली. असं नका हो म्हणू. शंभूराजे हे जाणून बुजून करणार नाही. उत्तर दिग्विजयाचं स्वप्न घेऊन लेकरू एकदम मोगलात गेलंय, पण तिकडे दिलेर खानाने त्याला कैचीत पकडलं असणार. कसली कैची न कसलं काय,
उगाच वडाची साल पिंपळाला लावू नका. त्या स्वराज्याची सालपट निघायला लागली. शंभूराजे तसे नाहीत. घ्या, स्वतःच्या मनाची समजूत करून घ्या. शंभूराजे असे आहेत, शंभूराजे तसे नाही, हेच बोलत राहा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शंभूराजे हे स्वतःच्या वडिलांनी कमावलेलं राज्य शत्रूच्या स्वाधीन करणारे पहिले राजपुत्र आहेत आणि हेच वास्तव आहे. नाही, आम्ही ठामपणे सांगतो की शंभूराजे असं करणार नाहीत आणि केलं तरी हे असंच तुमचं पाठीशी घालणं भोवलंय. कायम त्यांची पाठ राखण करता आला, आम्हाला खोट्यात पाडता आला. तसं नाहीये हो. ते पोरके आहेत, आई विना आहेत, खूप भोगलंय त्यांनी. हे असं म्हणत तुम्ही त्यांच्या सहानुभूतीची ध्वजा एवढी उंच करून ठेवली की भगवा खुजा वाटू लागला. आणि म्हणूनच आज त्यांनी हे धाडस केलं. हे बघा थोरल्याबाई साहेब, आम्ही वेळोवेळी सगळ्यांना सावध करत होतो, सांगत होतो सगळ्यांना. पण नाही, तुम्हा सर्वांना वाटायचं की आम्ही त्यांचा दुस्वास करतो, आम्ही खोटं वागतो असं वाटत होतं. आम्हाला त्यांचं बरं बघवत नाही असं वाटत होतं तुम्हाला. आता भोगा स्वतःच्या कर्माची फळं. महाराजांना समजलंच असेल खरं खोटं. समजलं आणि ते निमूटपणे स्वतःच्या दालनात निघून गेले. दार लावून घेतलं. कोणालाही वाईट वाटेल. शंभूराजेंनी मोगलांकडे जाऊ नये असंच वाटत होतं, पण तरीही ते गेले तर निमूटपणे गप्प बसून राहायचं. तसंही तिथे मनसबदारांना काही कमी पडत नसतं. या नसत्या उचापती करायच्या कशाला? थोरल्याबाई साहेब, शंभूराजांना येऊ द्या, सगळं कळेल. तुम्हाला निक्षून सांगतोय आम्ही, फितुराबद्दल आम्हाला किंचितही आस्था नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. असल तसं निघा, आवरा लवकर. वखत घालू नगस, निघाय सांग समद्यासनी. आणि ते किल्ल्याचं गेर सरदार हवालदार आली का समधी? होयजी, एवढ्यातच गड उतर झाल्या ती. बायका पोरं लेकर बाळ होयजी चालल्यात आणि समधी आबदार आहे ती. आळूजी, मुघल फौज कवा बी वर येईल, कुणी बी थांबू नका. शूराबांच्या शूर छाव्याने वाचवला. अरे 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 थांब, अरे अरे पळू नकोस, थांब. शूराबांच्या शूर छाव्याने वाचवला. लय खुश झालंय बघा. म्हणतो युवराजांमुळे वाचलो आपण. ते म्हणतो ते खरं आहे. युवराजामुळेच आपल्या समद्यांचा जीव वाचलाय. तुम्ही वखत घालू नका. निघा पाठदिशी, गड उतारवा. जी किल्लेदार, चल चल. काळूजी, तू बी निघ, नका थांबू वर कोणी. फिरंगोजी बाबा, महाराजांनी पाय ठेवलेलं दगड मी आज तळघरात नेऊन ठेवू का? या पवित्र दगडाची आपल्या माघारी ह्याळसांड होईल. तू म्हणतोयस त्यात इंगित हाय र. ज्या दगडाला आपण देव मानतो तो दगड आपण राखायच पाहिजे. या तर कसली आली बघ आपल्यावर. बर, तू बी निघ लवकर. वैजी, हा पण तुम्ही निघा, सांभाळून जा. होय. खान साहेब, आम्ही बोलल्याप्रमाणे वागलो. गोपाळगड आम्ही तुम्हाला घेऊन दिलं. जी बिलकुल. आता तुम्ही सुद्धा ठरल्याप्रमाणे वागाल अशी अपेक्षा आहे आमची. जी. खानसाहेब, हा गोपाळगड म्हणजे जणू वाघाचा डोळा, जो स्वराज्याच्या सीमेवर उभा राहून आदिलशाही मुलखावर नजर रोखून होता, दरारा ठेवून होता. आज तो डोळाच आम्ही तुमच्या हवाली केलाय.
अच्छी तरह जानते हैं शंभू राजे, लेकिन आपने दोस्ती निभाई। युवराज, रंगोजी बाबा, रंगोजी बाबा, युवराज, येतो आम्ही. रंगोजी बाबा, युवराज, उभ्या जिंदगीमध्ये असला प्रसंग कवा बी आला नव्हता, तर आता आला. असू द्या, माझ्या परीनं मी गड राखण्याचा प्रयत्न केला असता, पण निभाव नसता लागला. शेजारच्या डोंगरावर तोफा चढविल्या तवाच मी हेरलं होतं काय होणार आहे ते. आणि तटात गुप्तपणे सुरुंग बी लावला होता. तर तुम्ही याच नसताना बी तुम्ही आला म्हणून आमच्या समध्यांची आबदार सुटका झाली. होय रंगोजी बाबा, निरोपाचा मुजरा करायला आलो होतो. आमचा मुजरा घ्या. नाही फिरंगोजी बाबा, आम्ही त्या पात्रतेचे उरलो नाही. असं नका म्हणू युवराज, असं नका म्हणू. खरंच नका मुजरा करू आम्हाला फिरंगोजी बाबा. उद्याच्या पोटात काय दडलंय आम्हाला ठाऊक नाही, पण आज तरी आम्ही स्वराज्याचा गड मोगलांच्या स्वाधीन केलाय. त्यामुळे रयतेच्या मनात आम्ही गुन्हेगारच ठरणार. नाही नाही युवराज, असं नाही. अहो तुम्ही गड दिला नसता तरी बी गड द्यावाच लागला असता. असं स्वतःवर वडवून घेऊ नका तुम्ही. फिरंगोजी बाबा, तुमच्यासारखी निष्ठावान माणसं पाहिली की असं वाटतं इथंच विरघळून जावं आणि या दगड मातीत मिसळून जावं. युवराज, अहो आबासाहेबांनी सहज पाय ठेवलेला दगड तुम्ही प्राण मुलानं राखता आणि आम्ही एवढा मोठा गड राखू शकलो नाही. नाही युवराज, तसं नाही. अहो हे सोपं होय, पण ही लय अवघड होत. अहो आमचा समध्यांचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही रणांगणात घोडा फेकला. या मग समध्यासनी ठाव झालं या. होय नाही म्हणू नका. आता मुजरा घ्या. आमचा बी मुजरा घ्या. शिवरावांचा सूत छावायला. येतो आम्ही. फिरंगोजी बाबा, सगळ्यांनाच सुखरूप स्वराज्यात घेऊन जा. जी. आता मी काय करू? अरे ह्यो माझा देव दुश्मनाच्या नजरेत खुपायला नको. याला कुठं ठेवू आणि कुठं लपू? कुठं लपू याला?